बातमी, कारण सायन पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहन चालकांचा वाहतूक कोंडीत खोळंबा होतोय, तर सायन पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहू शकतोय, ज्यामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आपण पाहतोय। खरं तर सायन पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या सध्या पाहायला मिळतात। मुंबईत जाण्यासाठी किंवा मुंबईतून बाहेर येण्यासाठीचा म्हणून हा महत्त्वाचा मार्ग। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। शिल्पा, सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर मुंबईत जाण्यासाठी, मुंबईच्या बाहेर येण्यासाठीचा जे काही एंट्री पॉइंट्स आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा एंट्री पॉइंट हा याच महामार्गावर आहे। काय आत्ताची परिस्थिती आहे, कधीपासून हा महामार्ग आणि या महामार्गावर खरं तर ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि कधीपर्यंत ही सगळी परिस्थिती सुधारू शकते? नक्कीच विक्रांत, सायन पनवेल महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे आणि यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेला पाहायला मिळत आहे। सायन पनवेल महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। रस्त्यावर असलेले खड्डे असतील, त्यातच आता गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सवामुळे मुंबईच्या दिशेने येणारे गणेश भक्त आहेत ते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। आणि विशेष म्हणजे सायन पनवेल महामार्ग हा विशेष मुख्यतः मार्ग आहे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी किंवा मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी नागरिकांसाठी। मात्र सध्या 1 ते 1.5 तासांपासून सायन पनवेल महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडीतून नागरिकांना अडथळा जो होत आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे गेल्या 1 ते 1.5 तासापासून झालेली ही वाहतूक कोंडी काही अर्ध्या ते 20 मिनिटांमध्ये वाहतूक चालकांना तसेच वाहतूक कोंडी झालेली सुटका होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे शिल्पा, खरं तर ही वाहतूक